जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याला आज 1 वर्ष जे आहे ते पूर्ण होत आहे आणि आपण सध्या त्याच पहलगाममध्ये आहोत ज्या ठिकाणी जे पर्यटक मारले गेले होते त्यांच्या स्मरणार्थ सरकारने जे आहे ते या ठिकाणी एक स्मारक जे आहे ते या ठिकाणी त्यांच्या स्मरणात बनवलेलं आहे. जे 26 पर्यटक त्या आतंकवादी हल्ल्यात मारले गेले होते त्यांच्यासाठी हे इथं स्मारक जे आहे ते बनवलं गेलेलं आहे. 1 वर्ष झालं त्या काळ्या घटनेला, तरी देखील त्या घटनेचे परिणाम जे आहेत ते आजही या पहलगाममधल्या नागरिकांवरती असतील आणि देशभरातल्या पर्यटकांवरती असतील. ते परिणाम आजही कायम दिसून येत आहेत, कारण पहलगाममध्ये पर्यटकांनी जे आहे ती मोठ्या प्रमाणात पाठ फिरवलेले आहे. तसेच इकडच्या नागरिकांना, जे व्यापारी आहेत किंवा ज्यांचं हातावरती पोट आहे, अशांची खूपच दयनीय अवस्था जी आहे ती त्या एका घटनेमुळे झालेली आहे. कुठेतरी जम्मू काश्मीर जे आहे ते असुरक्षित आहे अशी जी भावना आहे ती नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या मनामध्ये जी आहे ती उद्भवलेली आहे. आज 1 वर्ष त्या घटनेला जे आहे ते होत आहे. 1 वर्षापूर्वी ते पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले होते. जम्मू काश्मीर हे खरं म्हणजे खूपच नैसर्गिक आणि सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असलेलं हे एक राज्य असं म्हटलं जातं आणि त्यामुळे कुठेतरी सर्वच पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि त्यांना त्या दिवशी त्यांच्यावरती आतंकवाद्यांनी जो आहे तो हल्ला केलेला आहे. आणि आज आपण या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी अनेक कार्यक्रम होते. आज श्रद्धांजली सभा वगैरे होत्या किंवा अशा अनेक जे सामाजिक कार्यक्रम असतात ते होते. मात्र काही कारणास्तव जे आहेत आज सर्व कार्यक्रम जे आहेत ते रद्द केलेले आहेत. त्यामुळे आज हा 1 वर्ष जरी पूर्ण झालेला असला तरी देखील त्या घटनेचे पडसाद जे आहेत ते आजही पहलगाममध्ये आपल्याला पडताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, पहलगाम.